माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अरण्यकांड भाग 22. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. त्यावर राक्षस आणखीनच क्रोधित झाले. रामावर पूर्वीपेक्षाही विपुल संख्येने शस्त्राचा वर्षाव करीत हल्ल्याला प्रतिहल्ल्याने तोंड देऊ लागले. तथापि रामाने पुन्हा आपल्या बाणांनी त्यांची शस्त्रे भेदली. अनेक राक्षसांच्या हृदयाचा वेध घेत त्यांना ठार केले. अनेकांच्या प्रचंड धडापासून त्यांची विचित्र मस्तके त्यांनी वेगळे केली. हे पाहून उरलेले राक्षस घाबरून खराच्या आश्रयास पळाले. अतिशय क्रोधित होऊन दुसरा रामावर आक्रमण करायला धावला. दूषणाच्या पराक्रमाने प्रेरित होऊन अनेक राक्षस त्यांच्या मागोमाग आले. प्रत्युत्तरादाखल रामाने गंधर्वाच्या अस्त्रातील सर्वात उत्तम अस्त्र काढले. त्यांच्या धनुष्यातून निघालेल्या हजारो बाणांनी सूर्याला झाकून टाकले. त्यामुळे युद्धभूमीवर अंधकार दाटून आला. बाणांनी हजारो राक्षसांची कत्तल केली. त्यांच्या भग्नावशेषाचा एक उंच ढीग साठला. दूषणाने आपल्या उरलेल्या 5,000 राक्षसांना एकत्र केले. त्यांना रामावर हल्ला करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतरच्या लढाईत दूषण एका वीराप्रमाणे लढला. रामाने जेव्हा पाहिले की खराचा भाऊ यशस्वीपणे त्यांच्या बाणांचा प्रतिकार करीत आहे, तेव्हा ते अधिकच क्रोधित झाले. एका प्रज्वलित बाणाने रामाने दूषणाच्या धनुष्याचे 2 तुकडे केले. नंतर अजून 4 बाणांनी त्यांनी राक्षसाच्या अश्वांना ठार केले. दुसऱ्या एका बाणाने रामाने दूषणाच्या सारथ्याचे डोके उडविले आणि अजून 3 बाणांनी त्या राक्षसाची छाती भेदली. भयानक वेदना होत असतानाही दूषणाने मोडक्या रथातून खाली उडी मारली. मग एक अणकुचीदार गदा हातात घेतली. मग रामांना ठार करण्याच्या उद्देशाने तो त्यांच्या दिशेने वेगाने धावत निघाला. तथापि अवघ्या 2 बाणांनी रामाने दूषणाचे हात तोडून टाकले. आणखी एक बाण सोडून त्या भयानक राक्षसाला ठार केले. दूषणाचा पराभव झालेला पाहून उर्वरित सैन्य रामांवर सूड घेण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले. मनाच्या गतीने लढणाऱ्या रामांनी एका पाठोपाठ असे 5,000 बाण ओळीने सोडले. जसे काही पेटलेल्या उल्का आकाशातून खाली पडत होत्या, त्यामुळे ते 5,000 राक्षस सैनिक लवकरच हताहत होऊन भूमीवर पडले. हा भयानक संहार पाहून खराने उरल्या सुरल्या सैन्याला चढाई करण्याचा आदेश दिला. तथापि रामांनी त्यांना थोडक्यातच आटोपले. अशा तऱ्हेने खर आणि त्रिशीर सोडून 14,000 राक्षसांचा संहार झाल्यामुळे दंडकारण्यात रक्ताच्या लालभडक चिखलांचा सागरच तयार झाला. खराने रामावर चालून जायची तयारी केली. तसे त्यांच्या सेनापतीने त्रिशिराने आपल्याला प्रथम लढू देण्याची विनंती केली. खराने त्यास संमती दर्शवली. अशा तऱ्हेने 3 शिरे असलेला तो राक्षस बाणांचा वर्षाव करीत रामावर चालून आला. त्यांच्या काही बाणांनी रामाच्या कपाळाचा वेध घेतला. क्रुद्ध झालेल्या रामाने त्वरित त्रिशिराच्या घोड्यांना सारथ्याला मारून त्यांचा ध्वज उद्ध्वस्त केला. नंतर आपल्या तुटलेल्या रथातून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिशिराचे हृदय रामाच्या दगदगत्या बाणाने वेधले. त्यांच्या आणखी 3 बाणांनी त्याची 3 शिरे तडावेगळी केली. खराने उरलेल्या थोड्याफार राक्षसांना एकत्र करून रामावर भयंकर हल्ला चढवला. तत्पश्चात झालेल्या भयानक युद्धात बाणांनी आकाश असे काही झाकले गेले की त्यामुळे सूर्य दिसेनासा झाला. नंतर आपला रथ जवळ आणत खराने कुशलतेने रामाच्या धनुष्याचे 2 तुकडे केले. त्यानंतर त्याने 1000 बाण सोडून रामाच्या चिलखताचे तुकडे तुकडे केले व ते तुकडे भूमीवर पडले. रामाच्या बाहूंवर खोलवर जखमा झाल्या होत्या, तरी त्यांनी शांतपणे भगवान विष्णूच्या धनुष्यावर प्रत्येचा चढवले. रामाने खराची मुद्रा तोडून टाकले, पण खराने 4 बाण सोडून त्यांना रक्तबंबाळ करून प्रतिशोध घेतला. अधिकच क्रोधित होऊन रामाने त्वरित 6 बाण सोडले, ज्यांनी खराचे मस्तक, बाहू आणि छाती भेदली. मग अजून 13 बाण सोडून रामाने खराचे 4 अश्व मारले. त्याच्या सारथ्याचे डोके उडवले, त्याचे धनुष्य तोडले, त्याचा रथ मोडून टाकला. शेवटी विजयसारख्या सळसळणाऱ्या त्यांच्या एका बाणाने खराची छाती भेदली व खर निश्चिष्ट होऊन पडला.
तथापि खर लगेच सावरला. आपल्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या रथातून त्याने खाली उडी मारली. नंतर हातात गदा घेऊन तो रामाच्या पुढ्यात उभा राहिला. राम त्याला धिक्कारत म्हणाले, हे दुष्ट आणि पापी राक्षसा, तू आपले आयुष्य इतरांना दुःख देण्यास अर्पित केले आहे, त्यामुळे तू धिक्कारित आहे. तुला शिक्षा म्हणून आत्ताच मी तुझे डोके उडवितो. त्यावर खरं क्रोधित होऊन रामावर जोरात ओरडला, अधम व हरामखोर मनुष्य, जे खरे पराक्रमी बलवान असतात ते स्वतःच्या सामर्थ्याची बडाई मारत नाहीत. खराने आपली प्रचंड गदा रामावर भिरकावली. त्या प्रखर गदेने मार्गात आलेले खरे सर्व झाडे झुडपे भस्मसात केली. तथापि ती गदा हवेतून येत असतानाच रामाच्या बाणाने सहजपणे तिचा वेध घेऊन तिचे तुकडे तुकडे केले. दोघांमध्ये पुन्हा कठोर शब्दांची देवाणघेवाण झाली. रामावर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून खराने एक प्रचंड वृक्ष मुळापासून उपटला. त्याने तो गोल गोल फिरवतच रामाच्या दिशेने फेकला आणि तो ओरडला, आता तू मेलास. तथापि रामाने वृक्षाचे सहजपणे तुकडे तुकडे केले. मग युद्ध समाप्त करण्याच्या इच्छेने त्यांनी हजार बाण सोडले. शरीराच्या प्रत्येक रंध्रातून रक्त वाहत असलेल्या खराने रामाच्या दिशेने शेवटची झेप घेतली. त्याने असे करताच रामाने एका प्रखर बाणाची निवड केली, जो खराच्या छातीत शिरता क्षणीच त्याचा स्फोट झाला. सरते शेवटी तो राक्षस मृत होऊन जमिनीवर पडला. आकाशात आपल्या विमानात बसून रामाच्या विजयाचे साक्षीदार झालेले देवी देवता अतिशय आनंदित झाले. नगारे वाजवीत असलेले आणि आकाशातून पुष्पवृष्टी करीत असलेले देवतागण सर्व राक्षसांना इतक्या अल्पावधीत एक हाती ठार करणाऱ्या रामाच्या पराक्रमाची स्तुती करू लागले. पराक्रमाची अगस्त्य ऋषींच्या नेतृत्वाखाली इतर महान ऋषी रामांसमोर आले. म्हणाले, याआधी इंद्र जेव्हा शरभंगाच्या भेटीला आले होते तेव्हा तुमच्या हातून या राक्षसांचा वध व्हावा अशीच सर्वांची इच्छा होती. म्हणूनच या भागात राहण्याच्या दृष्टीने ऋषींनी तुम्हाला परामर्श दिला होता. ज्यानंतर त्या गुहेत सीता लक्ष्मणाने आश्रय घेतला होता, तेथून ते बाहेर आले. रामांना सुरक्षित पाहून अत्यानंदाने सीता त्यांना आलिंगन देण्यास धावली. अकंपन नावाचा एक राक्षस जो या संहारातून कसाबसा निसटला होता, तो सरळ रावणाच्या लंकेत पळाला. त्याने रावणाला त्याच्या 2 भावांच्या मृत्यूची बातमी दिली. हे ऐकल्याबरोबर रावण अत्यंत क्रोधित झाला. ओरडला, अशा तऱ्हेने मला चितळवून आपला मृत्यू ओढवून घेण्याचे धाडस कोणी केले? आता त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. अगदी इंद्र, यमराज वा विष्णू सुद्धा. मला ताबडतोब सांग, मला असा क्रोध आणायचे साहस केले तरी कुणी? रावणाच्या प्रकोपाच्या भीतीने अकंपनाने त्याच्याकडे याचक गेले. स्वामी, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे आनंदाने उत्तरे देईन. तथापि कृपा करून मला वचन द्यावे की माझे सत्य कथन ऐकून आपण माझ्या रागवणार नाही. रावणाचे अभिवचन मिळाल्यानंतर अकंपनाने सांगितले, महाराज, दशरथाचा पुत्र असलेल्या राम नावाच्या मनुष्याने आपल्या 2 भावांसहित 14,000 राक्षस सैन्याचा संहार केला. रावणाने पृच्छा केली, ह्या रामाबरोबर इतरही देवतागण होते का? अकंपन उत्तरला, छे छे स्वामी, या रामाने आपल्या धाकट्या भावाची मदत न घेता एक हाती सर्व राक्षसांना ठार केले. खरोखर राम इतके सामर्थ्यवान आहेत की असे असामान्य कार्य त्यांनी अगदी थोड्या वेळात 2 घटकापेक्षाही कमी वेळात सिद्धीस नेले. रामाबरोबर कोणी उभे राहू शकले नाही. ते जेव्हा क्रोधित झाले तेव्हा वाटते की जणू सर्व विश्वासच नाश करणार आहे. रावण अत्यंत क्रोधित होऊन नगर गरजला, मी आत्ताच जनस्थानास जातो आणि राम लक्ष्मणाला ठार करतो. मग आपण पाहू ते कोणत्या प्रकारचे वीर आहेत ते. परंतु अकंपनाने रावणाला बचावले. कृपया रामाच्या शक्तीला कमी लेखून घाईघाईने काही करू नये. त्यांच्यात संपूर्ण विश्वाचा विनाश करून पुन्हा सृष्टी करण्याचे सामर्थ्य आहे. अगदी सर्व देवतागण आणि राक्षस जरी एकत्र आले तरी देखील मला असे वाटत नाही की ते रामांना ठार करू शकतील. तेव्हा हे प्रभू, त्यांच्यावर बळाचा वापर करून हल्ला करण्याचा विचार करू नये. परंतु मला असे वाटते की रामांना मृत्यूकडे नेणारा दुसरा एक मार्ग आहे. रामांची पत्नी सीता, हिचे सौंदर्य अतुलनीय आहे. तिचे मुखकमल हजारो चंद्रापेक्षा उज्ज्वल गोरे आहे. खरोखरच देवी सीता ही स्त्री सुलभ
आकर्षणतेचे मूर्तिमंत रूप आहे आणि नारीचे पावित्र्य वर्तणूक यांचे ती सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. मला वाटते की सीतेशिवाय राम जगू शकणार नाहीत, म्हणून तुम्ही तिचे अपहरण करावे असे मला वाटते. रावणाला ही कल्पना एकदम पसंत पडली. क्षणभर विचार करून तो उतरला, तुझी सूचना अतिउत्तम होय. उद्याच रथातून पंचवटीला जाऊन सीतेचे बळजबरीने अपहरण करण्यास मला अतिशय आनंद वाटेल. अकंपनाला आज्ञा दिल्यावर रावण ताटकेचा पुत्र मारीच याच्या आश्रमात गेला. मोठ्या आदराने रावणाचे स्वागत करून त्याचे पाद प्रक्षालन करून मारीचाने विचारले, हे राक्षसराज, तुमचे अकस्मात आगमन माझ्या मनात संशय निर्माण करीत आहे. मला माहीत आहे की गोष्ट तितकीच महत्वाची असल्याशिवाय तुम्ही स्वतः येथे आला नसता. रावण उतरला, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. जनस्थानी ठेवलेल्या माझ्या सैन्याचा राम नावाच्या मानवाने पूर्णपणे संहार केला आहे. रामाचा भाऊ लक्ष्मण याने माझी बहीण शूर्पणखा हिला विद्रूप करून खरं आणि दूषणाला प्रतिशोध घ्यायला भाग पाडले. मी माझ्या 2 भावांना अजिंक्य समजत होतो, पण त्यांच्या सर्व सैन्यासह त्यांचा संहार केला गेला. मारीच, मला तुझी मदत हवी, कारण रामाची पत्नी सीता हिला पळवून आणण्याची योजना मी आखत आहे. भीतीने धक्का मारून मारीच उतरला, ज्या कोणी तुला ही कल्पना सुचवली तो मित्राच्या वेशातील तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. रावणा, तू जरी मूर्ख योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केलास त्याचा परिणाम तुझ्याच विध्वंसात होईल. कारण रामाजवळ प्रत्यक्ष विष्णूच्या बरोबरीचे अकल्पनीय सामर्थ्य आहे. राम हे अथांग समुद्रासारखे आहेत. त्यांचे धनुष्य म्हणजे सुसरी, तर त्यांचे दंड बाहू म्हणजे बोहरे आहेत. त्यांचे शरसंधान अव्याहत वाहणाऱ्या लाटांसारखे. सागराच्या दोन्ही किनाऱ्यामधील क्षेत्र हे रणांगण आहे, जेथे त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळते. हे राक्षस राजा, तुझे कल्याण यातच आहे की तू आपला कोप आवरण्यास आणि लंकेला परत जावेस. तू तुझ्या राण्यांसोबत आनंदाने राहावेस. रामांना दंड करण्यात त्यांच्या पत्नीबरोबर सुखाने राहू द्यावे, नाही तर तू आपणहून स्वतःला आपत्ती ओढवून घेशील. मारीचाचा सल्ला मानून रावण लंकेतील आपल्या भव्य राजवाड्यात परतला. दरम्यान जनस्थानावरील सर्व राक्षसांचा संहार पाहिलेले शूर्पणखा रावणाला भेटायला लंकेत गेली. रावणाला 10 मुखे 20 भाऊ असून त्यांच्या शरीरावर पूर्वीच्या संघर्षणाचे अगदी भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राच्या प्रहराचे अनेक वर्ण होते. एकदा नागाची राजधानी भोगावतीवर रावणाने हल्ला केला होता. वासुकी आणि तक्षक ह्या नागाचा पराभव करून त्याने तक्षकाच्या पत्नीला बळजबरीने मिळवून पळवून नेले होते. नंतर कुबेराला जिंकून रावणाने त्याचे पुष्पक विमान हिरावून घेतले होते. मग केवळ द्वेषबुद्धीने त्याने काही स्वर्गीय उपवनांचा विध्वंस केला होता. फार पूर्वी रावणाने कठोर तपश्चर्या केली होती. 10,000 वर्षे उलटल्यावर त्याने आपली 10 मस्तके ब्रह्मदेवांना यज्ञात अर्पण करायला सुरुवात केली. रावणावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवताने त्याला मानव प्राणी वगळता कोणत्याही जीवाकडून मृत्यू न येण्याचा वर दिला. हा वर मिळाल्यानंतर गर्वमत्त झालेल्या रावणाने ब्राह्मणांना मारण्यास त्यांच्या यज्ञात अडथळे आणण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने तो देवतांच्या वाटेतला काटा बनल्यामुळे ते त्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूची कळकळीची प्रार्थना करू लागले. शूर्पणखा जेव्हा आपल्या विद्रूप चेहरा घेऊन रावणाकडे आली तेव्हा तो आपल्या 7 मजली प्रासादात सोन्याने अलंकृत असलेल्या सिंहासनावर बसलेला होता. क्रोधाने प्रक्षुब्ध झालेली शूर्पणखा बोलू लागले, प्रिय बंधू, तू इंद्रिय तृप्तीत इतका रमून गेला आहे का की पुढ्यात येऊ घातलेल्या संकटाचाही तुला आभास होत नाही. जेव्हा राजाला फक्त स्वतःच्या तुच्छ विषय सुखासंबंधीच रस असतो, तो राज्याच्या समस्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागतात. तुझ्या गुप्त हिराने तुला सांगितले नाही का की रामाने एकट्याने तुझ्या 2 भावांसह 14,000 राक्षसांचा जनस्थानात संहार केला. तू एक निरुपयोगी राजा आहे. मी भाकीत करते की तुझे सिंहासन फार काळ टिकून राहणार नाही. आपल्या बहिणीने सर्व मंत्रीगणांना समक्ष केलेल्या अशा उपरोधिक भाषामुळे रावण प्रज्वलित होऊन उठला. आपल्या क्रोधावर कसेबसे नियंत्रण ठेवून त्याने चौकशी केली, हा राम आहे तरी कोण? त्याचे सामर्थ्य किती आहे? त्यानेच तुला असे विद्रूप केले का? आता सांग, कारण मला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. शूर्पणखा उतरली. त्याच्या लांब व सामर्थ्यवान बाहूमुळे
कमळाच्या पाकळ्यासारख्या मोठ्या नयनांमुळे राम जणू कामदेवच भासतो. त्यांच्या वर्णनावर श्यामल हिरवट निळसर छटा, त्यांच्या बलवान बांधा एखाद्या सिंहासारखे, त्याचे धनुष्य इंद्रधनुष्याप्रमाणे तेजस्वी. जेव्हा तो आपले धनुष्य पूर्णपणे ताणतो तेव्हा त्यातून सुटणारे सुवर्ण बाण विषारी सापासारखे दिसतात. ते बाण तो एका एवढ्या तीव्र गतीने सोडतो की केव्हा तो बाण भात्यातून काढतो, केव्हा सोडतो हेच कळत नाही. तो जरी सर्वश्रेष्ठ क्षत्रिय वीर असला तरी त्याने वल्कले आणि मृगाजीन परिधान केलेले आहे व जटाधा धारण केले आहे. त्याने जनस्थानी बाणांचा वर्षा करून संपूर्ण राक्षस सेनेचा संहार केला. त्याच्याकडे अद्भुत सामर्थ्य आहे, ज्याच्या बळावर त्याने खर आणि दूषणालाही पराजित केले. मला खात्री आहे की तो नदीचा प्रवाही बदलू शकेल किंवा आकाशातून ग्रह तारकाही खाली आणू शकेल. या पुढील भाग पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा संपवूया. हरे नमः. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम लिहिले तर तुमचा सुद्धा जप होईल.